नमस्कार. आज आपण नोटबुक LM ॲपवर PPT किंवा PDF कशी तयार करायची हे पाहणार आहोत. मी संतोष कोल्हे आपणास मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपण 11 स्टेप्स पाहणार आहोत. सर्वप्रथम कोणत्याही एका विषयाची, एका पाठाची किंवा कवितेची PDF तयार करा. ती Google ड्राईव्हमध्ये सेव्ह करा. शक्य असेल तर मला पाठवा. म्हणजे काही अडचण आली असेल तर मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. खाली एक PDF तयार केलेली आहे पहा. त्यानंतर एक लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करा. लिंक ओपन केल्यानंतर क्रमांक 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे एडिटरवर क्लिक करा. रिक्वेस्ट ॲसेसवर क्लिक करा. नंबर 4 क्रिएट असं ऑप्शन येईल. त्या क्रिएटवरती क्लिक करा. त्यानंतर खाली फाईल अपलोड फाईल्स असं ऑप्शन येईल. या ठिकाणी क्लिक करा. तुमची फाईल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून अपलोड करा. सोर्समध्ये गेल्यानंतर पहा खाली फाईल बरोबरचं चिन्ह दाखवून अपलोड झालेली आहे. ते चिन्ह येईपर्यंत थांबा. त्यानंतर क्रमांक 8 चॅटवर क्लिक करा. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सर्वात शेवटी आस्क ए क्वेश्चन असं येतं. त्या चौकोनामध्ये तुम्ही टाईप करा किंवा लिहिलं तरी चालेल. आस्क क्वेश्चन असं शेवटी खाली चौकोनात लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुमचा विषय निवडलेला असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न लिहू शकता. उदाहरणार्थ नको देवराया. तो नको देवराया याची आकर्षक PPT तयार करा. तुम्ही इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये बोलू शकता. कोणताही फॉन्ट असेल तरी चालेल, पण तुम्ही सांगताना आम्हाला मराठी फॉन्टमध्ये, हिंदी फॉन्टमध्ये, इंग्रजी फॉन्टमध्ये ही PPT तयार करून द्यावी अशी पोस्ट टाका. त्यानंतर बाजूला असणारा बाण जो आहे, चिन्ह जे आहे त्यावरती क्लिक करा. स्टुडिओमध्ये नंतर स्टुडिओवरती क्लिक करा. स्टुडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली जनरेटिंग असं ते मॅसेज येतो आणि त्या ठिकाणी तो बाण, ते चक्र फिरत राहतं. बाणाचं चक्र फिरतं. आता हे जोपर्यंत फिरत आहे तोपर्यंत थांबावं. 5 ते 10 मिनटं लागतात. ते थांबलं की तुम्ही, ते थांबल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्यावरती क्लिक करायचं. तुमची PPT तयार झालेली असेल. वरच्या बाजूला 3 डॉट दिसतील उजव्या बाजूला, त्यावरती क्लिक करायचं. त्यावेळी PPT किंवा PDF जे तुम्हाला हवं आहे ते डाउनलोडचं ऑप्शन क्लिक करा. काही सेकंदातच PPT किंवा PDF डाउनलोड होईल. ते झाल्यानंतर ओपनचं ऑप्शन येईल. त्या ओपनवरती क्लिक करा आणि तुम्हाला हवे त्याप्रमाणे ती PPT सेव्ह करा, सेंड करा. धन्यवाद.